स्टार्ट. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, हे आपण विविध भाषणांतून ऐकत आलो, लेखांतून वाचत आलो. पण आता त्याही पुढे जाऊन महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागल्या आहेत. आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. विश्वनिर्मितीचे सूत्र स्त्रीतत्वात आहेच, पण विश्वसंचालनाचे सूत्रही स्त्रीतत्वातच आहे. असंख्य रूपांमध्ये त्याचे दर्शन घडत राहते. आई म्हणून, बहीण, पत्नी अशा अनेक नात्यांमध्ये ती कुठेही कमी पडत नाही, किंबहुना सरस ठरते. मुलांना शाळेसाठी तयार करणे, मुले व पतीसाठी डबा तयार करणे, पासून ते स्वतः ऑफिसची तयारी करण्यापर्यंत असंख्य कामे ती एकट्याने लीलया सांभाळत असते. तिच्यातील उत्तम व्यवस्थापक नेहमी जागृत असतो. ही मानवजातीसाठी मोठी देणगीच आहे. त्यामुळे 8 मार्च रोजी आपण जागतिक महिला दिन साजरा करतो. ती आपणा सर्वांसाठी तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची मोठी संधी असते. समाजाला पुढे घेऊन जाणाऱ्या अनेक करारी कर्तृत्ववान महिला देशाला, राज्याला लाभल्या, हे आपले भाग्यच. मोगली जुलमातून रयतेची सुटका करणाऱ्या शिवरायांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ असो, की समाजाचा विरोध झुगारून, अपमान गिळून हातीपाटी घेऊन स्त्रीला साक्षर करणाऱ्या सावित्रीबाई फुले असो, यांनी समाज देशाला दिशा दिली आहे. अशा असंख्य कर्तृत्ववान महिलांचा वारसा पुण्यभूमी महाराष्ट्राला लाभला आहे. कुटुंब समाजाला पुढे घेऊन जाण्याचा वारसा अनेक महिला आजही राज्यात चालवताना दिसत आहेत. परिच्छेद राज्य शासनही महिलांनी पुढे येऊन नेतृत्व करावे, त्यांनी उद्योजिका बनावे, शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात प्रगती करावी, यासाठी अनेक योजना व धोरणांची अंमलबजावणी करत आहे. या योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, शिष्यवृत्ती आदींच्या माध्यमातून त्या आपल्या पायावर उभ्या राहत आहेत, आत्मनिर्भर बनत आहेत. त्या केवळ सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नसून इतरांसाठी आदर्श बनून असंख्य महिलांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. महिला जेवढा मृदू, संवेदनशील, तेवढ्याच त्या करारी आणि धाडसीही असल्याचे त्यांनी वारंवार सिद्ध केले आहे. कोविड-19 सारख्या महामारीच्या महासंकटातही त्याची प्रचिती आली. नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुक्यातील चिमलखेडी गावच्या अंगणवाडी सेविका रेलू वसावे हे त्याचेच एक उदाहरण. एका बाजूस सातपुड्याच्या डोंगररांगा आणि दुसऱ्या बाजूस नर्मदेचे पात्र असल्याने गावाकडे जाण्यासाठी रस्ता नाही. पावसाळ्यात त्यांना मोलगी येथून गमनपर्यंत पोषण आहार वाहनाने आणावा लागतो. तेथून पायी चालत सिंदुरी नाला येथे होडीत बसून त्या नर्मदेच्या प्रवाहातून चिमलखेडीला पोहोचतात. आपल्या कर्तव्यात खंड पडू नये म्हणून त्यांनी बोट वल्हवणे शिकून घेतले. कोरोना काळातही जीवाची पर्वा न करता नर्मदेतून बोट वल्हवीत त्यांनी आदिवासी माता व बालकांना पोषण आहार नियमित मिळेल याची काळजी घेतली. अशा असंख्य प्रेरणास्त्रोतांनी महाराष्ट्र ओतप्रोत भरला आहे. अशा काही प्रेरणादायी यशकथांचा या अंकात समावेश केला आहे. परिच्छेद माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने नेहमीच लोकराज्य व इतर माध्यमांतून महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला आहे. महिला दिनानिमित्त आम्ही मार्च महिन्याचा लोकराज्य महिला विशेषांक म्हणून प्रसिद्ध करत आहोत. यामध्ये कर्तृत्ववान महिलांच्या यशकथांबरोबरच त्यांच्यासाठी विविध योजनांची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, महिला व बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, राज्यमंत्री ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांची मनोगते, राज्याच्या विधिमंडळातील महिला लोकप्रतिनिधींची ओळख आदींचा समावेश केला आहे. हा विशेषांक आपणास आवडेल अशी खात्री आहे. स्टॉप.